शिवसेनेचे आमदार निलेश राणे आपल्यासोबत आहेत। आज त्यांचा चिपळूण दौरा या ठिकाणी होतो आहे। राणेसाहेब, उभाटाला ट्रेलर दाखवण्याचं काम काल रत्नागिरीमध्ये झालं, काय सांगाल? एक एक त्यांचा शिलेदार या ठिकाणी शिंदे गटामध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये या ठिकाणी येतोय। बघा, मुळातच उभाटा गटाकडे आता राहिले 3 ते पण अस्वस्थ आहेत। अनेक प्रवेश तेच मागतायत, म्हणजे आमची नजर जाते तिकडे प्रवेश होत आहेत अशी परिस्थिती आहे। वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत, ते अस्वस्थ आहेत, त्यांची कामं होत नाहीत। समाजसेवेसाठी लोक राजकारणात येतात, तर त्यांची कामं जर झाली नाही, त्यांचे नेते त्यांना भेटत नाही, उभाटाचे प्रमुख भेटत नाही, अशा परिस्थितीमध्ये ते सगळे बिचारे विस्कटलेत। ते कुठे ना कुठेतरी आपला दरवाजा शोधणार, आणि म्हणून सर्वात चांगला दरवाजा त्यांचा शिवसेना आहे। कारण का ते उभाटामध्ये असल्यामुळे कुठे ना कुठेतरी शिवसेनेशी त्यांचं जुनं कनेक्शन आहे। ते वळणार इकडेच ना, स्वाभाविक आहे। ते मुख्य शिवसेनेकडेच, जे मेन शिवसेना आहे तिकडेच येणार, आणि म्हणून आपल्याला हे प्रवेश दिसत आहेत। काल पण आम्ही नगराध्यक्ष कुडाळमध्ये बसवला, अनेक प्रवेश काल मला वाटतं रत्नागिरीत पण झाले। येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला ही पूर्ण रांगच दिसेल। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकासुद्धा या ठिकाणी फडकं वाजायला लागलेल्या आहेत। उद्धव ठाकरे असं म्हणतात की कदाचित आम्ही स्वबळावर या ठिकाणी निवडणूक लढवू। मुंबईमध्ये महानगरपालिकेला मला वाटतं 227 वॉर्ड आहेत। त्यांच्या आजच्या ताकदीनुसार ते 27 वॉर्ड पण लढू शकतील का नाही ही शंका आहे। 27 सीट लढवायच्या असतील तर कदाचित ते स्वबळावर लढू शकतात। माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत। आज सुद्धा संविधानाचा मुद्दा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी उपस्थित केला आहे। संविधानाचा अपमान करणाऱ्यांना आपण धडा शिकवू असं ते म्हटलेले आहेत। उद्धव ठाकरेंना आपण विचारावं, संविधानामध्ये किती पानं आहेत, आपण वाचली आहे का? संविधान म्हणजे काय एकदा त्यांना विचारा। आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत, संविधानाने चालणारी लोक आहोत। हा प्रचार झाला लोकसभेच्या वेळेला, त्यांना असं वाटलं की लोकसभेला हा प्रचार चालला म्हणजे तो आता कॅरी फॉरवर्ड होईल, असं होत नाही। विधानसभा त्यांचे दात आपटले जनतेने, अजूनही त्याच्यातून ते काही शिकत नाही आहेत उद्धव ठाकरे। आता उरले सुरले दात त्यांना पाडायचे असतील म्हणून कदाचित परत एकदा प्रयोग करतायत ते। एक शेवटचा प्रश्न, राजन साळवीसुद्धा उद्धव ठाकरे गटातून या ठिकाणी भाजपमध्ये किंवा शिवसेनेमध्ये येण्याच्या तयारीमध्ये आहेत, अजूनही त्यांचं तळ्यात मॅच सुरू आहे, काय सल्ला असेल त्यांना? मी सल्ला देणार त्यांना कोण? मी सल्लेवल्ले देत नाही। आपण सरळ मार्गी माणूस आहे, सरळ मार्गाने जातो, म्हणून मला काही त्यांना सांगायचंही नाही आणि काही त्या विषयावर काय बोलायचं पण नाही। हे होते आमदार निलेश राणे सर। कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।